हरी नर्मदे हर। आज आहे 6 डिसेंबर 2025 वार शनिवार। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 34वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मुलेठा या ठिकाणावरून। तर सकाळच्या आता 6:45 वाजलेले आहेत। तर चला निघू, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात। नर्मदे हर। मी केले आता हे तोंड पॅक, कारण नाकाला कानाला हवा लागली सकाळ सकाळी, त्याच्यामुळे बांधून घेतलंय मस्तपैकी। आणि उजेड पण झालाय आज। चल निघूयात। नर्मदे हर। निघतोय आम्ही पुढच्या प्रवासाला आता। नर्मदे हर। सकाळची वेळ आहे, परिक्रमावासी निघालेले आहेत आणि 4-5 रस्ते लागलेले आहेत। तर सगळे कन्फ्यूज झालेले आहेत। बोर्ड एकीकडे लावलेला आहे, झेंडे एकीकडे आहे। परिक्रमावास्यांना सुचत नाही नेमकं कुठे जायचं। आता ज्या पताकाच्या सहारे सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत। नर्मदे हर। तर रात्रीचा हा जो क्षण होता, सकाळी उठून परत परिक्रमावास्यांसोबत पुढे चाललेला आहे आणि या बाबाजींसोबत तर चालतोय। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। त्याच्या गळ्यात बघा रुद्राक्षीच्या माळा घातलेल्या आहेत आणि चुनरी पण बांधलेली आहे। परिक्रमेत चालणारा हा श्वान एकटाच आहे, मात्र सगळ्या गावाच्या कुत्रांना दादागिरी करून एकटा चालतोय। आता बघा त्याची मज्जा। बरोबर माणसाच्या आडोशाला चालतोय तो, शांत चाललाय। उगीच नाही तो सगळं समुद्र पार करून आलाय। किती कुत्रे भुंकू द्या पण तो चालायचं काही सोडत नाही। नर्मदे हर। सकळासी येथे आहे अधिकार। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। एक आपण यांच्याकडून शिकवण घ्यायची की किती कुत्रे भुंक द्या पण आपण आपली परिक्रमा सोडायची नाही। बाबा नका मारू त्याला। नर्मदे हर। या कुत्र्याकडे एवढा संयम आहे की प्रत्येक, आता बाबा काय म्हणले तुम्ही, प्रत्येक गावाला त्याला संघर्ष करायला लागतं। म्हणजे किती संयम आहे त्याच्याकडे, बघा ना। धाडस पण आहे त्याचं। असं म्हणणं आहे किती भुंकणारे भुकू द्या, आपण आपली परिक्रमा सोडायची नाही। कुत्रे भुकत राहतील। कुत्रे भुकत राहतील। संयम महत्वाचा आहे। नर्मदे हर। हा नाही, नर्मदे हर। त्याला माहिती आपल्या माग किती जनता येते। नर्मदे हर। सकाळी निघल्यापासून 4 किलोमीटर अंतर पुढे चालून आलो आणि पुढे चालून आल्यानंतर या ठिकाणी चांदोद गाव लागलं। तर चांदोद गावामध्ये जय मा नक्षत्र आहे। तर बाबाजींनी परिक्रमावास्यांना चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। कब चले हैं? अभी 6:30 से 6:45 से मुलेठा। मुलेठा ओमकारेश्वर से आज 34 डे है। क्या करता है, कुछ सर्विस करता है क्या? आम्ही आश्रमात आलेलो आहोत आणि मैयाजीने सांगितलं की बालभोग करून जा, पुरी भाजी बनत आहे। तर प्रसादी घेणार आहोत आम्ही आता। आश्रमाच्या आतील हा परिसर आहे आणि माताजींनी या ठिकाणी ताटं ठेवलेली आहेत परिक्रमासाठी, बालभोगसाठी। नर्मदे हर। और एक ताट चाहिए आजी के लिए। बालभोग मध्ये आहे पुरी आणि भाजी। सकाळचे किती वाजलेत? 7:35 7:35 झालेत।
गरमागरम आहे. चला त्याचा आनंद घेऊ आपण सगळे. नर्मदे. तर बालभोग घेतला आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे. चांदोद गावामध्ये आहोत आता आणि चांदोदपासून आता कुबेर भंडारी जी आहे ती आहे 3 किलोमीटर अंतरावरती. तर पोचतोय आम्ही आता तिथे. नर्मदे हर. आम्ही आता चांदोद गावामध्ये केलेला आहे प्रवेश आणि आता सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. मांडवा गावात आलो आणि आल्यानंतर विश्रांतीला बसलेलो आहोत आणि इथे तो जो श्वान चालत होता आमच्यासोबत, म्हणजे दुसऱ्या परिक्रमावासींसोबत चालत होता, पण ते परिक्रमावासी मागेच नाश्त्याला थांबून गेले. तर आमच्यासोबत जॉईन झाला. परत त्यांच्यासोबत जाईल तो, म्हणजे जे कोणी परिक्रमावासी चालतील पुढे त्यांच्यासोबत तो चालत राहतो. मांडवा गावामधून एक शॉर्टकट आहे नर्मदा परिक्रमेसाठी जाण्यासाठी. हे बघा असं प्रत्येक ठिकाणी पाट्या लावल्यात. शॉर्टकटने चाललोय आम्ही आता. 2 रस्ते होते, एक फिरून येणार आणि हा शॉर्टकटने. पण आम्ही चालत असताना एक बाबाजी आले आणि त्यांनी सांगितलं की उजव्या हाताने जा, वरती चढल्यावरती डाव्या हाताने नका जाऊ, थोडं लांब पडेल. मग आणि म्हटले मैयाचाही किनारा भेटेल. मग चला म्हटलं जाऊ. कुत्रा बघा काकी, कुत्रा इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. गाढवं चालले बघा, वाळू घेऊन चाललेत गाढवं. नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत कर्नाली मध्ये. कर्नाली म्हणजेच कुबेर भंडारींचे हे तीर्थक्षेत्र आहे. चाललेलो आहोत आता मंदिराकडे. आम्ही आलेलो आहोत कुबेर भंडारी या ठिकाणी. आता दर्शनासाठी जाणार आहोत. इकडे आहे शिवलिंग. नर्मदे हर. 12 शिवलिंगाचं दर्शन. नर्मदे हर. आम्हाला गोल फिरता येणार नाही म्हणून मी इथूनच दाखवते, कारण आम्ही परिक्रमेत आहोत त्याच्यामुळे आम्हाला गोल फिरता येणार नाही. सवयत दर्शनासाठी. नर्मदे हर. दर्शनासाठी आम्ही आता चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आमचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे मंदिराच्या इथे बसलेलो आहोत सगळेजण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत आता पिपले या ठिकाणी. तर इथे मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे. तर इथे भोजन प्रसादीसाठी आम्ही आता जाणार आहोत. रस्त्याच्याच कडेला आहे. इकडे आहे पाठीमागे आश्रम. भोजन प्रसादीसाठी जातोय. नर्मदे हर. भोजन प्रसादी केली आणि आम्ही पुढे निघालो. आश्रमात आल्या आल्या आम्ही अगोदर कपडे धुतले, कारण प्रत्येकाचं एकच काम असतं आश्रमात कपडे धुणं. सकाळी काही कपडे धुणं होत नाही. स्नान केलं की लगेच निघायला लागतं सकाळ सकाळी. आणि ओली कपडे असतात, वाळत नाहीत. ओली कपडे घेऊन एवढं वजन घेऊन कोणी चालत नाही. त्याच्यामुळे आल्या आम्ही कपडे धुतली. कपडे धुतल्यानंतर त्या ठिकाणी मैया होते आणि बाबाजी होते. परिक्रमावासी जास्त असल्या कारणाने आम्ही त्यांना विचारलं नेहमीप्रमाणे की काही मदत लागल्यास आम्हाला सांगा, तोपर्यंत आम्ही कपडे धुतो. त्यानंतर बाबाजींनी सांगितलं की मदत लागेल. तर आमच्या माई आणि आजी चपाती करण्यासाठी गेल्या. त्यानंतर भोजन प्रसादीची पंगत जी आहे वाढण्यासाठी मी आणि बाबाजींनी दोघांनी वाढली. खूप छान वाटलं. भोजन प्रसादी घेतली, आनंद वाटला, कारण चालून येतो आणि सेवा जर केली तर सगळा शिनवटा निघून जातो. आणि निघालेला आहोत पुढच्या मार्गाला. त्या मैया खूप गोड होत्या. आमच्या काकी त्यांचं वर्णन सांगतील. खूप छान, म्हणजे साक्षात मैयाचं स्वरूपच होतं त्या. हसत खेळत, म्हणजे बघा आपण एखाद्याच्या किचनमध्ये गेलं कोणाला आवडत नाही कसं, त्यांनी एकदम खूप छान सेवा दिली.
येऊ दिलं. महाराष्ट्रातल्या होत्या. हां. त्यांच्या मिस्टरांची 2009ला जोग महाराज शिक्षण संस्थेत शिक्षण पूर्ण झालं होतं. आणि 16 वर्ष. अजूनच आनंद वाटला. हां. 16 वर्ष झाले ते या ठिकाणी सेवा करतात नर्मदा खंडामध्ये. तर गोरक्षी नाव काय होतं? तर चला निघूयात. हरी महाराज नाव होतं त्यांचं. तर चला पुढे निघूयात आपण. आता वाजलेले आहेत दुपारचे 2. नर्मदे शहर. रस्त्याचा मार्ग सोडून आम्ही आता चाललेलो आहोत किनारी मार्गाने. थोडंसं आतमध्ये जावं लागतं तेव्हा किनारी मार्ग लागतं. पिपलिया टांका. आम्ही केलेला आहे टाका गावामध्ये प्रवेश. आता वाजलेले आहेत 2:30-3. तर आम्ही निघाल्यापासून 3-4 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे वटवृक्ष आहे मोठा. त्याच्या खाली आता विश्रांतीला आम्ही बसणार आहोत. सगळेजण बसलेले आहेत विश्रांती करण्यासाठी. तर आम्ही आश्रमाच्या जवळजवळ पोचलेलो आहोत. एक सांगते, काही परिक्रमावासी येत ना तिकडनं रोडवरून वळवंडा मारून गेले 1.5 किलोमीटर अंतर एक्स्ट्रा. पण आम्ही कापसाच्या शेतातून बांधाने घुसलोय. म्हणजे असंच नाही घुसलं, इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं इथून जा तुम्हाला जवळ पडेल. आणि आश्रम बघा 300 मीटर अंतरावरतीच मेन रोडनी लागलं. नाही तर तिकडनं आम्हाला लागलं असतं 1.5 किलोमीटरवरती. चला जाऊ आता आश्रमात. आश्रमात आलोय. आश्रमात आल्यानंतर परिक्रमावासींची गडबड बघा गाद्या टाकण्याची. हे बघा गडबड बघा. हे बघा सगळा गोंधळ उडलाय. सगळी गडबडच. असं परिक्रमेत आल्यानंतर आपली जागा पकडायची गडबड असते. सगळ्यांना वाटतं फक्त हा इन्सिडेंट वारी. तर आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर थोडासा आराम केला. तुम्ही बघितलंच असेल परिक्रमावासींची कशी गडबड होते. कारण काय होतं, जागा छोटी असते, मग कधी कधी बाहेर पडायला लागतं. थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडीशी धावपळ उडते परिक्रमावासींची जागा पकडण्यासाठी. तर थोडासा आराम केला. तुम्हाला मी आश्रमाच्या इथला परिसर दाखवते. गावाचं नाव आहे मोरलगाव आणि इकडे पिंपळाचं झाड आहे. ओटा आहे खाली. इकडे परिक्रमावासींसाठी राहण्याची व्यवस्था आहे. हनुमंतरायांचं मंदिर आहे. हा आश्रमाच्या आतला परिसर आहे. इकडे नर्मदेश्वरांचं मंदिर आहे पण बंद आहे सध्या, ते 5 वाजता उघडतील. इकडे भोजन प्रसादीसाठी व्यवस्था आहे. इकडे आहे रसोई घर आणि इथले बाबा जे आहेत ते सेवा देतात. पलीकडे नळ आहेत कपडे धुण्यासाठी, ताटा धुण्यासाठी. आणि आज आभाळ आलेला दिसतंय, पाऊस येईल कदाचित. नर्मदे आले. आणि महाराजजींनी सांगितलं की जो हनुमंतरायांना आपण शेंदूर लावतो, ते मोठं झालं ना सिंदूर असतो हे लावतात हनुमंतरायांना. आपण सिंदूर लावतो ना की नाही, तुमच्या कपाळाला तोच आहे. तर हे आहे शेंदुराचं झाड. जे हनुमंतरायांना आपण शेंदूर लावतो ना, ते हे शेंदुराचं झाड आहे. नर्मदे हर.
आमची आता आरतीची वेळ झालेली आहे आणि सगळे परिक्रमावासी आवरून आरतीसाठी बसलेले आहेत. तर आम्ही आरती करतो आता. सगळे परिक्रमावासी आरतीसाठी आता बसलेले आहेत. काहींची आरती झालेली आहे, काहींची चालू आहे, काही आता आरती करण्याच्या तयारीत आहेत. आमची झालेली आहे आरती आणि नर्मदेश्वरांचं मंदिर जे आहे ते उघडलेलं आहे. मी जात आहे आता मंदिरात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भोजन प्रसादीची आमची वेळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत हॉलमध्ये भोजन प्रसादीसाठी. तर आता आमची झालेली आहे भोजन प्रसादी आणि भोजन प्रसादी करून आम्ही आलेलो आहोत आता आसनावरती. आसनावर आल्यानंतर थोडीशी आता पायाची मालिश वगैरे करणार आहोत, त्यानंतर झोपणार. आणि आता आज आमचा 25 ते 26 किलोमीटरचा अंतर झालेला आहे. सकाळी 6:30 पावणे 7ला निघलो होतो. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, रामकृष्ण हरी.